वसई तालुक्यातील मांडवी येथील जिल्हा परिषद शाळेतील गंभीर गैरसोयींविरोधात अखेर पालकांचा संताप उफाळून आला आहे. वर्गखोल्यांची अत्यंत दयनीय अवस्था, 1.5 वर्षांपासून शिक्षकांची कमतरता आणि वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी शाळेलाच टाळे ठोकून आंदोलन छेडले. यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसून शिक्षण घ्यावे लागत असून मागण्या तातडीने मान्य न झाल्यास शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच शाळा भरविण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. वसई तालुक्यातील मांडवी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण व्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेतील मूलभूत सुविधांचा अभाव आणि शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप करत आज पालकांनी थेट शाळेलाच टाळे ठोकत तीव्र आंदोलन केले. या शाळेत 1ली ते 4थी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असून 100% विद्यार्थी आदिवासी समाजातील आहेत. या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शासन विविध योजना राबवत असताना प्रत्यक्षात मात्र शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था कायम असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार शाळेसाठी 2 शिक्षकांची पदे मंजूर आहेत, मात्र गेल्या तब्बल 1.5 वर्षांपासून केवळ एकाच शिक्षिकेवर संपूर्ण शाळेची जबाबदारी टाकण्यात आली आहे. एकाच वेळी 4 वर्गांना शिकविणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी हानी होत आहे. याशिवाय वर्गखोल्यांची अवस्था देखील अत्यंत जीर्ण झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप पालकांनी केला. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी आज शाळेच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून आंदोलन सुरू केले. परिणामी विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांऐवजी बाहेरच बसून शिक्षण घ्यावे लागले. आंदोलनकर्त्या पालकांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की तातडीने दुसरा शिक्षक नियुक्त करावा, शाळेच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था करावी, अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. पालकांनी प्रशासनाला दिलेला इशारा देखील तितकाच गंभीर आहे. जर मागण्या त्वरित मान्य झाल्या नाहीत तर थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवून आंदोलन करण्यात येईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन मोठमोठ्या घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात शिक्षकांचा अभाव आणि मूलभूत सुविधांची कमतरता यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. आता या आंदोलनाची दखल घेऊन शिक्षण विभाग किती वेगाने निर्णय घेतो याकडे संपूर्ण मांडवी परिसराचे लक्ष लागले आहे. 1ली ते 4थी पर्यंत जे वर्ग आहेत, एक शिक्षक 4 वर्गांना कसा शिकवू शकतो हे आपल्याला समजलं पाहिजे ना. जे 1लीचे पोरं असतात त्यांना जर 1ली 4थीच्या पोरांचा जर अभ्यास सांगितला ते चालेल का? एकाच वर्गात एक शिक्षक बसवतो सगळ्या पोरांना. 1लीच्या पोरांना काय शिकवणार, 2रीच्या पोरांना काय शिकवतील, ते 3रीच्या पोरांना काय वेगळं शिकवणार, 4थीच्या पोरांना काय वेगळं शिकवणार. मग 2 शिक्षक आपल्याला पाहिजे ना. तर एक शिक्षक काय करणार आहे? तो एक शिक्षक बाहेरची कामं करतील का, शाळेची कामं करतील का, पोरांचं करतील? आम्ही येऊन पोरांना घरी विचारतो, तुम्हाला सरांनी काय शिकवलं? पोरं समजा आम्ही खिचडी खाली ना घरी आलो, घरी येतो, एक शिक्षक किती काय काय करणार आहे? पोरांना शिकवाल का बाहेरची कामं करेल? मग त्यांना एक शिक्षक आहे ना, तो द्यायला पाहिजे ना त्यांनी वेळेत आपल्या याच्यावर पगार या शाळेचा. आणि शिकवायला दुसऱ्या पोरांना. मग आम्ही आमची पोरं घरी ठेवायची का? आम्ही आदिवासी लोक आहोत. या पोरा आम्हाला घरी ठेवायची वेळ आली. आम्ही इंग्लिश मीडियमला आमची पाठवायची नाही मिळत, आमची ऐपत नाही मिळत. आम्ही बाहेर मजुरी काम करतो. आम्ही शाळेला लॉक लावलेला आहे. आज ग्रामस्थ आणि पालकांची एक रास्त मागणी आहे की आम्हाला शाळेवर शिक्षक. ऍक्च्युली मागणी म्हणजे प्रशासनाला खडेबोल जाऊ दे, प्रशासनावर एवढं मोठं आहे. एकीकडे आपण बघतोय की मराठी शाळा जगला पाहिजे, मराठी शाळेचा पट वाढला पाहिजे, याच्यासाठी सरकार आहे ते प्रयत्न करतोय. आणि आमची ग्रामीण भागाची अवस्था अशी झाली आहे की ग्रामीण भागात मुलं आहेत पण शिक्षक नाही आहेत.
इथं हा ग्रामीण पट्टा आहे आणि बहुतांश आदिवासी वर्गातला पट्टा आहे. ही मुलं इंग्लिश मिडियमला जाऊ शकत नाहीयेत. तर इथे 30च्या वरती म्हणजे जवळजवळ 31-32चा पट आहे. मग इथे सध्या तरी 1 ते 1.5 वर्षापासून एकच शिक्षक येतोय आणि इलेक्शनचं काम असल्यामुळे ते शिक्षक त्या कामाला लागले आणि मुलं येतात, खिचडी खातात आणि निघून जातात. असं ग्रामस्थांचं सर्वांचं म्हणणं आहे की येतात पण मुलं काहीही शिकली जात नाहीये. एका शिक्षकावर लोड वाढलेला आहे. दुसरा शिक्षक आहे तो मेडिकलचं कारण सांगून, फिलिप सर म्हणून आहेत, मेडिकलचं कारण सांगून जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालं येतच नाहीयेत. पंचायत समितीमध्ये 4 ते 5 वेळा फेऱ्या मारल्या. तर त्यांनी शिक्षक पाठवू असं सांगितलं. तो शिक्षक आला, 2 ते 3 दिवस आला. एक लेडीज होत्या, त्या 2 ते 3 दिवस आल्या. नंतर त्या शाळेत होत्या, त्याच्यामध्ये परत नियुक्त झाल्या, तिकडे जायला लागल्या. म्हणजे परत जी आहे तीच अवस्था झालेली आहे. प्रशासनाला 10 वेळा सांगितलं, बीडीओंशी संपर्क साधला, केंद्र प्रमुखांशी साधला, तर त्या एकमेकांच्या ढकलाढकली करण्याचा प्रयत्न करतात. बीडीओ सांगतात केंद्र प्रमुखांना सांगा, केंद्र प्रमुख सांगतात बीडीओ. आज परत संपर्क साधला, ते सांगतात तुमच्या इथे शिक्षक आहे तो नियुक्त केलेला आहे दुसरा. मग आम्हाला तोच पाहिजे असं नाही, आम्हाला कोणता तरी त्याच्या बदली किंवा तोच असा कोणता तरी आम्हाला शिक्षक तर द्या, अशी आम्हाला त्याच्यासाठी लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. आज इथे आम्ही याच्यासाठी पालक पूर्ण जमलेलो आहेत की 1.5 वर्ष झाले या शाळेवर फिलिप गोम्स सर आहेत. ते 1.5 वर्ष झाले इथे येत नाहीत शाळेवर. त्यांचा पगार इथे निघतो, त्यांची ड्युटी इथे आहे, तरी सुद्धा ते येत नाही, टाळाटाळ करतात. त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा पण प्रयत्न केला तरी ते आपल्याला काय रिप्लाय देत नाही. आणि आज या शाळेची दुरावस्था बघू तुम्ही शकता, काय परिस्थिती आहे. सलई आणि स्लॅब पूर्ण पडतो आणि जवळजवळ 30 ते 31च्या वरती पट आहे मुलांचा आणि ही मुलं खेळतात इथेच याच शाळेवर. तर या दुरुस्तीसाठी पण आपण पत्रव्यवहार केलाय, बीडीओ साहेबांशी बोललोय आणि शिक्षण प्रशासनाला आमची एवढीच या मागणी आहे की एकमेकांवर ढकलाढकली करतात. आज बीडीओ साहेब केंद्र प्रमुखांचं नाव सांगतात, केंद्र प्रमुख बीडीओ साहेबांचं नाव सांगतात. याला अर्थ नाही ना. त्यांनी म्हणूनच आम्ही आज सगळ्या पालकांनी मिळून आज शाळेला ताला ठोकलेला आहे आणि जोपर्यंत या शाळेत सर शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही लॉक खोलणार नाही. मुलांना शिक्षण मंत्र्याकडे एवढीच मागणी आहे का मुलांचं भविष्यासाठी तुम्ही प्रयत्न करून एक शिक्षक आपल्याला शाळेत उपलब्ध करून दिला पाहिजे. जर ते शिक्षणाची मानसिकता नसेल येण्याची तर दुसरा शिक्षक जरी आम्हाला दिला तरी चालेल. आम्हाला कुठून तरी मुलांचं एक शिक्षण व्हायला पाहिजे आणि आम्ही एक्स्ट्राचं काही मागत नाही. जे शाळेत आहे तेच मागतो आम्ही. आमच्या शाळेवर 2 शिक्षकांची उपस्थिती आहे, एकच शिक्षक येतो, त्याच्यामुळे मुलांचं नुकसान होते आणि म्हणूनच आम्ही शाळेला लॉक ठोकलेला आहे. जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही शाळा खोलणार नाही, एवढी शिक्षक प्रशासनाला आमची मागणी आहे.